भांडाभांडी रोज अशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा रोज का पंगा, कुरकुरू चाले दोघांच्या घरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये गोची होई घरच्यांची. शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोलत आली, कुणी त्याचा आग लावी कुणी त्याचं तेल घाली, होती दुनिया री आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या गोरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. हे तुलसी माते, हमारे इनका ध्यान रखना और इस घर के इस साइड हमेशा ध्यान रखना. ठेवेल हो, छान लक्ष ठेवेल. हाँ तो रखेंगे ही, आमच्या ह्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न आहे. हा हो का? आमच्या ह्यांच्यावर सुद्धा सरस्वती प्रसन्न आहे. किती छान कविता करतात हे. ए यामिनी, अरे कविता तो कोई भी कर सकता है. हमारे इनके जैसे डायलॉग मार के बताए कोई, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं. हाय काय ग, काय झालं तुला लाजो? ए बरी आहेस ना? अरे नाही, ये तो डायलॉग है. हाँ, अरे ऐसे डायलॉग बोलते हैं ना कि बच्चन में भी टाइट टाइट फिस हो जाएगा. हाँ, आमच्या यांच्या समोर ना अमोल पालेकर आहेत ना, अमोल पालेकर, ते सुद्धा आगाऊ वाटतात. इतके साधे आहेत आमचे हे. हाय दैया, तो हमारे ये भी बहुत सादे हैं. हो है सादे. अरे एक जमाना था जब इनके पीछे लड़कियों की लाइन लगती थी और फिर ये डायलॉग बोलते थे. जहाँ हम खड़े होते हैं वहीं से लाइन शुरू हो जाती है. हाय आमचे हे आहेत ना, आमचे हे कित्येक वर्ष फक्त माझ्याच मागे आहेत. आमची लाईन एवढीच, मी इथे हे इथे, मी इथे हे इथे. हा ते तर आहेच. नाही तर आमचे हे सतत बायकांचे फोटो चाळत असतात. खरं सांगू लाजो, आमचे हे इतके सभ्य आहेत ना, अगदी धुतल्या तांदळासारखे, अगदी स्वच्छ. हा बाबा हा, या बाबतीत तू जिंकलीस आणि मी हरले. हा येते मी. ए मंचली, कहा चले? भाज्या आणायला. तुलसी मैया बगळ्यांची. अगं हरिणी, तुझा गजरा पडला बघ. अय्या हो. अय्या हो काय? उचल ना तो. आओ उचला ना जरा. मी? हा प्लीज. हा क्या? कुठे ठेवू? आता कुठे ठेवू? काय ठेवा माझ्या डोक्यावर. अगं म्हणजे केसात ठेवा ना. कशी दिसते मी? काय सांगावं, अगदी ध्यान. काय बाजूला वा, काम आहेत आम्हाला. हो हो हो. हा लाजो, काय झालं ग? अरे यमिनी, अरे वो बल्लाळ भाऊजी को देखा क्या कर रहे थे? काय करत होते? अरे वो यहाँ से चले गए. हा हाँ वो ऐसे जाते जाते काय कळलं नाही. अरे जाते जाते. अच्छा अच्छा, असे 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 असं काहीतरी हातवारे करतात ना, त्यांना सवय. ते विचार करताना असे फिरतात, असे काहीतरी हातवारे करतात आणि बडबडतात सुद्धा. कुणाचा विचार? कुणाचं नाही, कवितेचा विचार करतात. अरे अरे नाही, कैसे बताए ऐसे? अगं सांग, कसंही सांग. तू मराठीत सांग, हिंदीत सांग. हिंदीत सांग, कळेल मला. अरे नहीं नहीं, हाँ हम बताएंगे बाद में बाद में. अगं लाजो, ए लाजो. अगं काय झालं हिला?
सख्या रे घयाळ मी हरिणी. सब मर्द एक जैसे होते. कितनी गर्मी हो रही है ना लाजो. क्या हुआ? कुछ नहीं. दिसली बाई की ठेवला डोळा. डोळा ठेवला का कह रहे हो? शर्म नहीं आती है का? अरे खाली का किया हम? काही बोलू नका. मला या अशा वागण्याने ना यामिनीची काळजी वाटते. मी फोटो बघतोय म्हणून हिला यामिनीची काळजी वाटते? अरे आपकी वजह से नाही, बल्लाळ भाऊजींमुळे. ते पण तुमच्यासारखेच. अच्छा, तू पण बघतोस बल्लाळ? अरे फोटो के बारे में नहीं बोल रहे हम. फिर? त्यांच्या या अशा वागण्यामुळे मला यामिनीची काळजी वाटते. तिची काळजी आहेच ग. अजिबात यामिनीला सुखात ठेवत नाही तो. हो, पण दुसऱ्यांना ठेवतात ना सुखात. मतबल? यामिनीला अजिबात सुख नाही. अरे थोड़ा छुट्टा छुट्टा करके बता, कुछ समझ में नहीं आ रहा है. बल्लाळ भाऊजींनी बल्लाळ भाऊजींनी गजरा माळला हरिणीच्या केसात. हाँ. ये कैसे हो सकता है? नहीं नहीं, तूने सपना देखा होगा. अरे हमने सपना नहीं देखा, इन आंखों से देख के आए हम. सच में? कसम से. यामिनीसाठी 5 रुपयाचा गजरा नहीं आणला कधी, और वो हरणी के लिए ये सब नौटंकी. छी, गलत है ये सब. अरे ये सच में गलत है. हरणीच्या केसात बल्लाळने गजरा मारला. अरे हम का मर गए थे का हरिणिया? ए हरिणी, काय साहेब? केवढ्यांना ओरडतेस? जरा हळू ओरड. हळू कसं ओरडतात? करेक्ट आहे. हे बघ, मी तुला जे सांगतोय ते फक्त आपल्या दोघांमध्येच राहिलं पाहिजे. आलंय ना लक्षात? हो. जरा चवळी आहे. काहीतरी काय? काय नुसतं बोलायचं आहे. मी जे तुला सांगितलं आहे ते आपल्या दोघांमधलंच गुपित आहे. सिक्रेट. कोणालाही कळता कामा नये. मला तसं वचन दे. मी वचन देते तुम्हाला की मला कोणी नवीन एखादी नेलपेंटची शेड जरी आणून दिली ना तरी मी कोणाकडे काहीही बोलणार नाही. अच्छा, ठीक आहे. हे बघ, आता काही नाहीये. आता तुझे घाल, नंतर मी देईन. हा, ठीक आहे. तुम्ही आहात म्हणून कॉम्प्रोमाइज करते मी. हे बघ, एक लक्षात ठेव, घराच्या भिंतींना सुद्धा कान असतात. लोक भिंतींना कान देऊन ऐकत असतात. आपलं गुपित ह्या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. आणि यामिनीला तर मुळीच नाही. नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कोणाला काहीही कळणार नाही. तुम्ही खूप घाबरता साहेब. हो, मर्दाने कसं असं राजरोसपणे. राजरेसपणे काय? अरे असं काही करायची सवय नाहीये मला. हे बघ अगं, लग्नाच्या आधी कधी मला संधीच मिळाली नाही. आणि लग्नानंतर काय प्रत्येकाची दुःख असतात आपापली. काय सांग. हो ना साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला ना सवय अशा लफड्यांची. लफडी काय म्हणतेस? हे बघ, मी सांगितलेल्या वेळेला निघायचं, एवढं लक्षात ठेव. जा आता जा. ही हरिणी विश्वासू आहे म्हणून. दुसरी एखादी असती आणि यामिनीला कळलं असतं तर. छे 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 छे, स्वप्नात पण कधी वाटलं नव्हतं या बल्लाळ आणि हरणीचं काहीतरी असं चक्कर असेल. भुजंगवा को फोन लगाना पडेगा. भुजंग. कौन? कमीने,
तेरा मालिक बोल रहा हूं. बोला. हे बघ, बडी खबर आहे. माहितीये उद्या पाणी कपात आहे, मी आंघोळ करणारच नाहीये. असं आहे, खवडा मारीन ना फोन मधनं. ऐक, खबर अशी आहे, हा. बल्लाळ आणि हरणीचं लफड आहे. अरे अरे कमीने, फोन काय लगाया है तुम्हें? धीरे बोल, धीरे बोल, धीरे बोल. बल्लाळ आणि हरणीचं लफड. हाँ यार, तुमच्या आधी त्याने पटवलं तिला. वही तो दुःख की बात है. अरे ते सांगण्यासाठी नाही तुला मी फोन केलाय. मग अब तो समझ गया ना तुम्हें क्या करना है. फोन कट करायचं बिल वाढतंय का? गुच्चा मारी ना फोन मधनं. हे बघ ऐक, आता तुझी ती आहे ना. कोण? अरे ते करतोस ते रोज तू. काहीतरी काय बोलताय? अरे नहीं, वो करता है ना तेरे डिटेक्ट टक टक कर किरकिरी. नीट ऐकू येत नाही, परत सांगा. डिटेक्ट तो करता है ना क्या वो डिटेक्ट. डिटेक्टिव्ह गिरी. हाँ, वो अब शुरू कर. अच्छा, बल्लाळ आणि हरणीवर लक्ष ठेवायचं. कुठे जातात, काय काय करतात, हा याच्यावर सगळ्यावर लक्ष ठेव. बल्लाळ आणि हरणीचं लफड. हा, पण या सगळ्याचे पैसे? आतापर्यंत कुणाच्या जीवावर जगलायस? तुमच्या. एवढा देह कुणाच्या जीवावर पोसलायस? तुमच्या. चोऱ्या माऱ्या करतोस, लुटतोस मला, तशीच पुढे एखादी चोरी कर. हा, कळलं? बल्लाळ आणि हरिणी, कुछ तो गडबड है. दया. दया गेली तुझी तेल घ्यायला. सांगितलंय तेवढं कर. ओके. टाडा टाडा. ये भुजंग की आवाज इतने नजदीक से कैसे आ रही थी? गलत है, ये सब कुछ गलत है. आई मला काहीतरी खायला दे ना गं. हाँ देते. वो काय झालं वैतागायला? वैतागू नको तर काय करू? अगं त्या बल्लाळ भाऊजीनी. वय काय बाळा तुझं? 17.5. हाँ तो कुछ नहीं. हाँ हाँ, पढ़ो तुम, पढ़ाई करो, पढ़ाई करो. अगं मी काय अभ्यास नाही करत आहे, मी ना पुस्तक वाचते. हा रद्दीतनं मिळालं, इंटरेस्टिंग आहे खूप. हे आई, पानचं तुझ्यावर खरंच प्रेम आहे, तू कधी टॅली केलेस का ग? टॅली? हा, म्हणजे तपासलायस का? तपासी से क्या त्यात? शादी हुई है हमरी. अंधारात आहेस तू, भ्रमात आहेस, भ्रमात. तुला माहितीये पुस्तकात काय लिहिलंय? लग्नाला खूप वर्ष झाल्यानंतर नवऱ्याचं बायकोवरचं प्रेम कमी होतं. पण हे ओळखायचं कसं? फक्त 4 प्रश्न. ह्या प्रश्नांची हो किंवा नाही ह्यामध्ये उत्तर दिली ना की सगळं क्लिअर होणार. होला 10 मार्क, नाहीला 0 मार्क. चल पगली, ऐसा कभी होता है क्या? कुछ भी कहती है. अगं ऐक तर, पहिला प्रश्न ऐक ना, इंटरेस्टिंग आहे. तुमच्या नवऱ्यानं तुमच्या केसात कधी गजरा माळलाय का? का कहा? नाही, काय नाही. सॉरी, मला माहितीये मी लहान आहे, मी नव्हतं वाचायला पाहिजे. मी जाते. नाही, रुक रुक रुक. पड पड, आगे पड. आई नको. अरे पड ना, पड. दुसरा प्रश्न, तुमच्या नवऱ्यानं दुसऱ्या एखाद्या बाई समोर तुमचं कौतुक केलंय का? आगे. तुमच्या लग्नाचा वाढदिवस तुमच्या नवऱ्याच्या लक्षात राहतो का? आगे. सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, तुम्ही माझ्याशी खोटं बोलता का? असं बायकोनं नवऱ्याला विचारल्यावर तो चाचपडतो का? नाही ग, मी तुझ्याशी कधीच खोटं बोलत नाही, खरंच. असं उत्तर मिळतं का? आणि जर असं उत्तर मिळत असेल तर त्या खरंच मध्ये सगळ्यात मोठं खोटं आहे. खरंच? हो, म्हणजे असं यात लिहिलंय. काय झालं आई? दुखतंय. काय? मळमळत आहे. आणि या 4 प्रश्नांनी तर
मला जास्तच त्रास व्हायला लागलाय. आते अगं आई, प्रश्नांनी मळमळत आहे. अगं हे किती वेळ तेच चाललंय तुझं घर पुसणं? का सगळं घर आजच पुसणार आहेस? अगं आई गो, झालं, पडलीस. शाबास. अहो पडले ना मी. शाबास काय म्हणताय तुम्ही? अरे जरा बघून कामं करायची मग. आता नुसते बोलतच बसणार आहात की मदत करणार आहात मला? कोण, मी? अगं बाई, पडली की काय? अहो तुम्ही नुसते काय बघताय? जरा मदत करा. हो हो हो, आरडा ओरडा करू नका. या उठा. हळूहळू. कुठे लागले, पायाला का हाताला? अगं आरडा ओरडा काय करतेस एवढा? बस इथे बस. हा सावकाश बस. हा जरा बघून कामं करायची. आणि एवढा साबण कशाला घातलाय त्या पाण्यात? जेवढ्याच तेवढं असावं. नाही ते काय उग. हे बघ, कुठे हाडबीड मोडलंय का बघ. अहो घाबरवू नका. नुसते पडले. मी हाडबीड नसेल मोडलं. या वेळेला नाही मोडलेलं, पुढच्या वेळेला मोडू शकतं. हा, आणि त्यावेळेला सावरायला आम्ही नसू. पडलीस ना तर पंख्याची पाती मोजत राहावं लागेल. हा लागली नाही ना फार? नाही. वाटेल, बरं वाटेल. काय ग, बरी आहेस ना? हो हो मग बसून राहा तिथेच. हो हो हो. यामिनी, लाजो हाक मारते का? आले आले. यामिनी. काय ग लाजो? काय झालं लाजो? मला काहीतरी होतंय. अगं बाई, काय होतंय? बरं वाटत नाहीये का? नाही, कुछ हो रहा है हमें. मळमळतंय का? हाँ. औषध घेतलंस? नहीं औषध नहीं. मग तुला मला काय सांगायचंय का? हाँ. मग सांग. यामिनी, हा पल्लाळ भाऊजींचं तुझ्यावर प्रेम आहे? हा, असं काय विचारतेस? आहे दैया, ये तो डायरेक्ट हो गया. काय? नाही, काही नाही. हे मवा ग, काही बाई प्रश्न विचारते आणि मला हैराण करून टाकते. कह रही थी की पानचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे कधी टॅली केलंस का? टॅली? तपासणी. हा, म्हणत होती की लग्नाला खूप वर्ष झाली की पुरुषाचं बायकोवरचं प्रेम कमी होतं. हो हो, म्हणजे त्यांचं चारित्र्य कितीही धुतल्या तांदळासारखं स्वच्छ असलं तरी कुठेतरी काहीतरी शिजत असत. नाही नाही, असं काहीच नसतं. अगं आत्ताची गोष्ट घे ना, ती आपली हरिणी. हा, तिचा पाय घसरला. अगं पडणार होती ती, तेवढ्यात आमच्या ह्यांनी तिला असं सावरलं. म्हणजे आता तू मला सांग, आता कुणालाही वाटेल की नाही की ह्यांचं आणि हरिणीचं काहीतरी आहे, पण तसं काहीच नाहीये. यांचं चारित्र्य की नाही धुतल्या तांदळासारखं अगदी स्वच्छ आहे असं मलाही वाटायचं. काय? नाही, काही नाही. हे महुआ, प्रश्न विचारते का वाटेल तसे? ए, काय विचारते प्रश्न महुआ? हा, पहिला सवाल था, हा. तुमच्या नवऱ्यानं तुमच्या केसात कधी गजरा माळलाय का? सोपं आहे. नाही ना? आमच्या ह्यांनी पण नाही कधी माळला केसात गजरा. मार्क 0. अगं नाही, याचा अर्थ असा होत नाही की आपल्या नवऱ्याचं आपल्यावर प्रेम नाहीये, कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. दुसरा सवाल, तुमच्या नवऱ्यानी दुसऱ्या बाई समोर कधी तुमचं कौतुक केलंय का? यामिनी, अगं आतल्या टेबलावर मी 2 पुस्तकं ठेवली होती मुद्दाम काढून. ती कुठे? साहेब, यातलं कुठलं आहे का? हा हे बघ, हेच. अच्छा, तू काय करत होतीस? लावूनच ठेवत होते. छान छान छान, चांगलंय. हे शोधत होतो मी. मला नेहमी आश्चर्य वाटतं या मुलीचं. इतके भडक भडक कपडे घालते पण छान दिसते, खरंच चांगली दिसतेस. आणि हा गजरा, ते पायातले पैंजण, छान वाटतं ना. तसं चुनचुन चुनचुन ऐकू येतं, गजऱ्याचा वास दरवळतो, प्रसन्न वाटतं ही घरात असली की. चांगलंय चांगलंय.
आवरून ठेवा आवरून ठेवा. माझ्यासाठी चहा करशील? चहा. हे संपवायला हवं आहे. नाही ना, आमचं हे तर सतत पाणउतारा करतात माझा. मार्क 0. नाही नाही, असं काही नाही काय. याचा अर्थ असा होत नाही की आपल्या नवऱ्याचं आपल्यावर प्रेम नाहीये. काहीतरी काय, कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. ऐक ना, हा तिसरा प्रश्न आहेत अजून प्रश्न? तुमच्या लग्नाचा वाढदिवस तुमच्या नवऱ्याच्या लक्षात राहतो का? सुप्रभात. नमस्कार, सुप्रभात. मला सांगा, परवा काय आहे? परवा काय? अगं परवा 30 तारीख आहे, त्यात काय? तेच, 30 तारखेला काय आहे? 30 तारखेला काय आहे? वा वा वा, चांगला प्रश्न आहे. 30 अगं असं काय करते, शनिवार नाहीये का 30 तारखेला? हो, पण 30 तारखेला शनिवारी काय आहे? ओळखा पाहू. एवढं करण्यासारखं काय आहे? प्रश्नच येत नाही, मी विसरीन कसा? 30 तारखेला शनिवारी आपल्या दोघांची संकष्टी आहे, उपास आहे. मी व्यवस्थित लक्षात ठेवलेलं आहे, काळजीच करू नको. तसं नाही हो. 30 तारखेला खूप वर्षांपूर्वी एका मुलाचं काय झालं होतं? आता ओळखा. 30 तारखेला खूप वर्षांपूर्वी एका मुलाचं काय झालं होतं? अगं असा कसा विसरीन? 30 तारखेला खूप वर्षांपूर्वी भयंकर दिवस उजाडलेला होता. मला पक्क आठवत आहे. असं काय करताय? त्या दिवशी ऑफिसला जायला निघालो तर बाहेर गेल्या गेल्या चप्पल तुटली. ती घेऊन दुरुस्त केली. त्याच्यानंतर उशीर झाला होता म्हणून बसनी ऑफिसला जायला निघालो तर वाटेमध्ये माझं पाकिट मारलं गेलं. तसाच्या तसा ऑफिसला गेलो. तिथे या भयंकर घटनांवर कविता करत होतो. त्या तेवढ्यात बॉस आला, म्हणाला काय चाललंय काय? ऑफिसमध्ये काय कामं करायला येतं का कविता करायला येतात? चालते व्हा. म्हणून आपलं निघालो होतो. म्हणाला हो नालायक, हो चालते व्हा म्हणजे आज ओव्हर टाईम करावा लागेल. बसलो ग, तसाच बसलो. घरी येईपर्यंत उशीर झाला. वाईट वाईट दिवस होता 30 तारीख. आणि सगळं मला काय विचारतेस का? मला मुद्दाम चिडवायला ना, सगळं आठवतंय तुला 30 तारखेला काय होतं तरी मला विचारायचं. दुष्ट दुष्टपणा आहे हा. वाईट वाईट दिवस आहे 30 तारखेचा. मी दुष्ट? एक नंबरचे वेंधळे आहेत. काही आठवत नाही. लग्नाचा वाढदिवस सुद्धा विसरले. हो ना, विसरतो ना. आमचं हे तर आमचं लग्न झालं हेच विसरून गेले. मार्क 0. अगं पण याचा अर्थ काही असा होत नाही की यांचं तुझ्यावर प्रेम नाहीये. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं लाजो. चौथा प्रश्न. चौथा प्रश्न, सगळ्यात महत्वाचा प्रश्न. तुम्ही माझ्याशी कधी खोटं बोललात का? असा प्रश्न जेव्हा बायको नवऱ्याला विचारते तेव्हा नवरा चाच पडतो का? आणि नाही ग, नाही, मी तुझ्याशी कधीच खोटं बोलत नाही खरंच. अशा शब्दाचं उत्तर मिळालं तर एक लक्षात घे, या खरंच मध्ये सगळ्यात मोठं खोटं असतं. पण याचा अर्थ असा नाहीये ग की नवऱ्याचं आपल्यावर प्रेम नाहीये. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. हा हा हे भगवान, हे जे खरंच आहे ना हे खोटं ठरू दे. अच्छा लग रहा है.
आले हो, अगदी 5 मिनिटात येते. हिरनिया, अरे ये देख, तेरा इधर एक गजरा गिरा नीचे. माझा? हा हा. नाही हो, माझा नाहीये हा. अगं नाही, आता इथे तुझ्या पाठी पडला ना हा गजरा तुझ्या केसातून. नाही हो, माझा नाहीये तो. ये तेरा नहीं है? नाही नाही नहीं तेरा ही है. अहो खरंच माझा नाहीये. नहीं है. तनिक रुक तो, ये रुमाल तेरा होगा, देख. हा अजिबातच माझा नाहीये. नहीं है? हाँ, नहीं नहीं, अभी देख, ये मोबाइल तेरा है. ये देख, ये मोबाइल. नाही, हा सुद्धा माझा नाहीये. हा पण नहीं है? नहीं. देख ना, इसमें से तेरा कुछ तो होगा. नाही अहो, यातलं काहीच माझं नाहीये. तो ठीक है, देख ये फुलों का गजरा देख. मग कुणाचा का असे ना, पण हा केसात तू माळू शकतेस ना. मी माळू का तुझ्या केसात हा गजरा? तुम्ही माळणार आहात? नाही नको, मला नकोय गजरा. हरणी, काय आहे? हरिणी, आले आले. एक्सक्यूज मी, बल्लाळ साहेब बोलवत आहेत मला. साहेब हो, केवढ्यांदा हाक मारलीत तुम्ही? यामिनी बहिणी इकडेच कुठेतरी असतील ना, त्यांनी ऐकलं असतं म्हणजे. ठीक आहे ग, काही हरकत नाही. बरं आणि काय झालं, कशाला बोलवलं? वेळ आहे ना अजून. अगं वेळ असला म्हणून काय झालं, एकदा आपल्याला माहिती आहे ना, आपलं ठरलंय ना, मग वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही. हो. हा, तुला मी जे सांगतोय ते नीट ऐक. आधी तू बाहेर जा, त्यानंतर मी येईन. का? अगं दोघं जण एकत्र बाहेर गेलो, तो संशय नाही काय येणार यामिनीला कुठे गेलेत म्हणून. हा हे बघ, यामिनीला जर काही कळलं तर सगळं संपलं. नाही नाही हा? नाही. प्राण गेला तरी तिला यातलं काहीही कळता कामा नये. हा, जा, मी चातकासारखी तुझी वाट पाहतो, एवढं मात्र लक्षात ठेव. हसू नकोस ग. ओके, हसत नाही मी, पण तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ, सगळं व्यवस्थित होईल. मी आहे ना. तू आहेस म्हणूनच घाबरायला होत आहे मला. बरं आता मी जाते, पण तुम्ही या मात्र. हा, जा जा. हो. मला माफ कर यामिनी, पहिल्यांदाच तुला अंधारात ठेवून असं काहीतरी करतोय. काय ग, किती वेळ पुसतीयस? सगळं घर आजच पुसणार आहेस की काय? झालं, पडलीस ना? अरे जरा बघून कामं करावीत. शाबास. पडले ना मी. शाबास काय म्हणताय? अगं सांभाळून जरा बघून कामं करायची. आता नुसतं बोलतच बसणार आहात की मदत करणार आहात? अय्या, पडलीस तू? अहो नुसतं बोलत काय बसलाय? उचला ना तिला, मदत करा. मी मदत करू? हो, करा करा. करतो ना, करतो ना. हळूहळू ये ग, ये. हळू. बैस तिथे. बस 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 बस. कुठे लागलं नाही ना? किती साबण घालायचा त्या पाण्यात? हा, जेवढ्याच तेवढं असावं. हाडबीड नाही ना मोडलं? घाबरवू नका ना उगाच. नसेल मोडलं. या वेळेला नाही मोडलं, पुढच्या वेळेला मोडू शकतो. त्यावेळेला सावरायला मी नसीन, पंख्याकडे बघत बसावं लागेल. गर 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 3 पाती. फार लागलं नाहीये ना? नाही.
आराम करा हा. लग्नाला खूप वर्ष झाली की पुरुषाचं बायकोवरचं प्रेम कमी होतं. म्हणजे त्यांचं चारित्र्य कितीही धुतल्या तांदळासारखं स्वच्छ असलं तरी कुठेतरी काहीतरी शिजत असत. नाही नाही, खोटं आहे हे सगळं, खोटं आहे. मालक कौन है कौन है? मालक मालक, तुम्ही मला बल्लाळ आणि हरिणीवर बारीक नजर ठेवायला सांगितली होती ना, तशी मी बारीक नजर ठेवली आणि मला काही महत्वाचे पुरावे सापडले आहेत. बल्लाळ आणि हरिणी, हरिणी आणि बल्लाळ. अरे कमीने, एका जागेवर उभे राहा ना जरा. बल्लाळ आणि हरिणी, हरिणी आणि बल्लाळ, दोघे बल्लाळ हरिणी. बाळा, मला सगळ्या पात्रांची नावं माहिती आहेत. स्टोरी सांग, स्टोरी. काय झालं माहितीये का? बल्लाळ आणि हरिणी इथेच बंगल्याबाहेर उभे आहेत. तुम्ही कुठे जाताय? तुम्ही कुठे जाताय? मी आलोय ना बघून. त्यांना बंगल्याबाहेर जाऊन असं काय खास बोलायचंय हे शोधण्यासाठी मी त्यांचा पाठलाग केला. आणि पाहतो तर काय, पुढे पुढे घ्या थोडी. बस बस बस. हे घ्या. मी सांगितलेली साडी आणलीस? आणलीये, एक मिनिट दाखवते. ही बघा. वा वा वा, कशी आहे? छानच आहे. तुला आवडली आहे ना? अहो, म्हणजे काय, म्हणून तर घेतली ना मी. एक मिनिट, हे पकडा. मी दाखवते हा. हा. कशी दिसते? छानच दिसतेय खरंच. हो की नाही? आणि मी सांगितलेलं आता हो, ते सुद्धा आणलंय. एकच मिनिट. झकास झकास. हो ना? मालक डोळे उघडा, बघा. हेच ते फोटो बल्लाळ आणि हरिणीचे. हे भगवान. लेकिन भुजंगवा, बहुत बढ़िया काम किए हो. जिंदगी में पहली बार. बहुत बढ़िया. मग मालक, मला बक्षिशी पैसे काहीतरी. हाँ हाँ दूंगा दूंगा. खरंच? तुम्हें बहुत बड़ी बख्शिशी दूंगा. हाँ. हाँ. हाँ, ये रख. तर दा, असू द्या. भुजंगवा, अब देख मैं का कमाल करता हूं. हा बल्लाळ आणि ही हरिणी नाही जर हे फोटो दाखवून त्यांना रस्त्यावर आणले ना, तर नावाचा ब्रिजलाल पाठक नाही मी. हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे. अरे, हातच्या कंकणाला आरसा कशाला. पण मला कमाल वाटते, हा बल्लाळ्यासारखा भोपू असं उघड उघड लफडं करतो हरणी बरोबर. हुआ, हंस क्यों रहे हो? अहो, तुम्ही समजताय तसं काहीही नाहीये.
मधबन खरंच मी त्यांचं बोलणं ऐकलंय ना. सांग सांग. ठेव ठेव. हो हो तुझ्याचकडे ठेव. हो. आणि हरिणी हा थँक्यू. हा थँक्यू व्हेरी मच. साहेब असं काय करताय तुम्ही? आता मला फक्त एक पेढा देणार आहे. पेढा. अगं माझ्या आणि यामिनीच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आता तिला काहीतरी गिफ्ट घ्यायचं म्हणून तू एवढी मदत केलीस मला. नाही नाही पेढा तर घ्यावाच लागेल तुला. बरं ठीक आहे द्या. असं एकदम देता येत नाही पेढा. पुढे कधीतरी देईन. पण खरंच थँक्यू. एवढं काय साहेब? मला माहितीये यामिनी वहिनींवर खूप प्रेम आहे ना तुमचं, म्हणूनच केलंय मी हे सगळं. तुला माहितीये का अगं लग्नाच्या वाढदिवसाला अशी काहीतरी गिफ्ट वगैरे पहिल्यांदाच देणार आहे मी तिला. असा आनंद होईल ना तिला माझ्याकडनं आणि गिफ्ट. मजा येणार आहे. आणि तिला असा आनंद झालेला बघून ना मला खूप बरं वाटणार आहे. बोलायचं नाही पण. अहो असं काय करताय मालक? तुम्ही समजताय तसं काही नाहीये. अहो मी सगळं स्वतःच्या कानांनी ऐका. खामोश. भुजंग, लोक सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवत तर बघितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. ये फोटो क्यों झूठ बोलेंगे? ये फोटो हम दुनिया को दिखाएंगे आणि मग आपण बल्लाळला रस्त्यावर आणूया. दिसतं तसंच असतं म्हणून जग फसतं. भुजंगा, हमारे पास एक आइडिया है. काय मालक? आम्ही जे तुला रुपये दिले 10 परत द्यायचे नाही. त्याच्यातून 3-4 पाकिट विकत घे आणि हे फोटो त्याच्यात घाल आणि मी सांगतो त्या पत्त्यावर हे फोटो नेऊन पोस्ते कर. कुणाच्या? कशाला? का? हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे, धो म्हटल्यावर धुवायचं. कुणाच्या पत्त्यावर पाठवायचे? ये फोटो आश्विन सेठ के घर पे पहुंचने चाहिए. अश्विन सेठ? यामिनी वहिनींचा भाऊ. अब आएगा मजा खेलने में. हाय आई 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 जेवायचं काय आहे? आई आई अगं किती वेळचा आवाज देतोय मी. लक्ष कुठे आहे तुझं? आई अगं लक्ष कुठे आहे? काय काय झालं? काय झालं? नाही नाही काही नाही काही नाही. चालू दे तुझं. आज बहुतेक जेवायचं आपलं आपल्यालाच करायला लागतंय. आई आई कसला विचार करतेस तू? अगं बाबांना SMS आलाय. ही हरिणी पण ना. हरिणी? काय हरिणीचं काय? मी नाही विचार करत आहे हरिणीचा. मी कशाला हरिणीचा विचार करू? कोण मोठी लागून चालली आहे हरिणी की मी तिचा विचार करेन? मी नाहीये करत आहे. निक्षून सांगते मी हरिणीचा विचार करत नाहीये. हरिणीचा विचार नाही. आई अगं चिल. अगं SMS आलाय हरिणीचा बाबांच्या मोबाईलवर. चुकून आलाय बहुतेक. काय पण नाही. काय? इकडे जातो. जा म्हटलं ना. जातोय ना. यामिनी यामिनी मी जरा माझ्या पेन्शन ऑफिस मध्ये जाऊन येतो. 2 सह्या करायच्या तेवढ्या करून येतो. काहीतरी राहत आहे माझं. फोन हवाय का? करेक्ट. कुणाचा आला होता का मेसेज वगैरे? हा काय मेसेज आलेलाच आहे.
भेटू भेटू नक्की भेटू. कोणाचा आहे मेसेज? हा नाही म्हणजे फार महत्वाचा नाहीये, मित्राचा आहे माझ्या. खरंच? म्हणजे काय? अगं मी तुझ्याशी कधी खोटं बोलतो का? खरंच मित्राचा आहे मेसेज? हो. चल मी जाऊन येऊ. काय? शपथ घेऊन सांगा, तुम्ही कधीही माझ्याशी खोटं बोललायत? अगं काय नाही. डोक्यावर हात ठेवून सांगा. शेजारी